आज गुडगावचं टेम्परेचर 41 दाखवत होतं. मग म्हटलं गरमीचा काहीतरी उपयोग करून घेऊया, म्हणून एक दिवसात तयार झालेले इथे तांदळाचे खिचे पापड मी बनवलेत. साहित्याचं प्रमाण एकदम परफेक्ट घ्यायचं, हे पापड मग बिलकुलच चुकणार नाहीत. तर छान असे ट्रान्सपरंट म्हणजे एकदम पातळ असे मस्त आपले खिचे पापड जे आहेत ते एक दिवसात मी इथे तयार केलेत. लगेचच आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. घरातला जुना तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला, चांगला कपड्यावरती तो वाळवून घेतला आणि नंतर गिरणीतनं तुम्ही बारीक एकदम दळून घेऊ शकता. मी घरीच हा व्यवस्थित दळून घेतलाय. तर आता हे दळल्यानंतर इथे मी चाळूनही तो घेतलेला आहे. तर एक बाउल आपल्याला इथं हा तांदूळ घ्यायचा आहे. या ठिकाणी रेशनिंगचा तांदूळ सुद्धा तुम्ही वापरू शकता. एकाच बाउलचा मी इथं वापर करते म्हणून एक बाउल मी तांदळाचं पीठ घेतलंय. तर मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये 2 बाउल मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर 2 चमचे मी मीठ घालतीये आणि 1 चमचा पापडखार घालतीये, 2 चमचे तीळ घालतीये. तर अर्धा किलोचे तांदळाचं पीठ होतं, त्यासाठीचं हे प्रमाण आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रमाण एकदम व्यवस्थित तुम्हाला लिहून देते. हाय फ्लेम वरती आता गॅसची फ्लेम आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतेय. आता गॅसची फ्लेम मी लो करतेय आणि नंतर जे तांदळाचं पीठ आहे ते या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचंय. तर मिक्स करण्यासाठी इथे मी लाटण्याचा वापर करतेय. तर छान असं थोडं थोडं इथे पीठ घालून पूर्ण जे पीठ आहे ते आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून मग आपल्याला 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम लो ठेवून हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचंय. असं केल्यामुळे हे जे पीठ आहे ते छान शिजतं आणि पापड जे आहेत त्याचे तुकडे पडत नाहीत. तर ह्या 1-2 स्टेप ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, पण अजिबात काही वेगळं काही नाहीये. एकदम छान सिंपल स्टेप आहेत. व्यवस्थित इथं मिक्स केल्यानंतर हे पीठ पूर्ण ओलं झालेलं आहे. त्यानंतर झाकून ठेवायचंय आणि नंतर 5 मिनिटं आपल्याला गॅसची फ्लेम इथे मंद ठेवायची. त्यानंतर 5 मिनिटांनंतर हे पीठ जे आहे ते आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचंय. तर आता तुम्ही बघताय व्यवस्थित सगळं पीठ जे आहे ते आपण इथं झाकून ठेवतोय 5 मिनिटांसाठी. गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे पीठ आपण परातीमध्ये सगळं काढून घेऊया. हे पीठ जे आहे ते परत थोडं शिजवावं लागतं, तरच ते जे पापड आहे ते छान एकदम पातळ बनतात आणि मस्त फुलून येतात. त्यासाठी तीच कढई मी परत गॅसवरती ठेवतेय मंद आचेवरती आणि 1 बाउल परत मी पाणी ऍड करते आणि एक स्टँड ठेवतेय. या स्टँडवरती आपल्याला इथे चाळण ठेवायची. चाळणीला थोडंसं तेल लावलंय आणि चाळण आपण ठेवतोय म्हणजे चाळणीवरती आपण पीठ जे आहे ते परत उकडून घेतोय. पीठ एकत्र करून घेतलंय. थोडंसं गरम आहे म्हणून मी पोळी ज्याच्याने भाजतो त्याच्या मदतीने आपण इथं पीठ जे आहे ते मिक्स करतोय किंवा कालवून घेतोय आणि थोडासा पाण्याचा हात लावून मी याचे गोळे बनवून घेतेय. पिठाचे असे मोठे मोठे 3 गोळे तयार करून घेतले आणि ते आपण इथं चाळणीवरती ठेवलेले आहेत. आता गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे आणि हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित झाकून आपल्याला इथे ठेवायचे आहेत, म्हणजे वाफ जाऊ द्यायची नाहीये. आणि 15 ते 20 मिनिटं गॅस एकदम हाय फ्लेम वरती आपण इथं ठेवतोय. बरोबर 15 मिनिटाच्या पुढे थोडासा टाइम झालेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद करतेय आणि एक गोळा मी इथे काढून व्यवस्थित तो मळून घेतेय. बाकीचे गोळे आपण झाकूनच ठेवतोय. तर एक गोळा काढलाय, व्यवस्थित त्याची वाफ जाऊ दिलीये आणि मग अलगद हाताने ते व्यवस्थित मळून घेतलंय. खरं तर इथे थोडंसं चटके बसत होते, पण छान मळून घेतल्यानंतर तुम्ही बघता इथे लिंबा एवढा एक गोळा प्लॅस्टिक खाली अंतरले, त्याच्यावरती तो गोळा ठेवून परत एक प्लॅस्टिक घेतले आणि ताटाच्या सहाय्याने ते प्रेस करून मस्त असं पापड आपला इथं तयार झालेला आहे. एकदम जितकं छान प्रेशर देता येईल तितकं ताटावरती प्रेशर द्यायचं आणि मग तो जो पापड आहे तो एकदम छान असा पातळ होतो. जाड ठेवायचं नाही, मस्त पातळ करून घ्यायचे. आणि घरामध्ये प्रथम मी इथे 2-3 तास ते सुकू दिले फॅन खाली आणि नंतर कडक उन्हामध्ये अगदी 2-3 तास ठेवले. लगेचच हे पापड जे आहेत ते एकदम खुसखुशीत आणि पटकन असे पातळ असल्यामुळे ते व्यवस्थित वाळले गेलेत. इथे तुम्ही बघताय एकच दिवसामध्ये किती छान ट्रान्सपरंट एकदम पातळ असा मस्त पापड जो आहे खिचे पापड तो तयार झालाय. मी आता तुम्हाला तळून दाखवतेय. गरम तेलामध्ये हा पापड घातल्यानंतर तुम्हाला लक्षात येतंय की साईज एकदम मोठी होतीये आणि खूपच टेस्टला भन्नाट पापड बनतो. जास्त साहित्य लागत नाही, थोडीशी करायची मेहनत असू शकते, बाकी विशेष काही ह्याच्यामध्ये चुकण्यासारखं नाहीये. तर ही जी खिचे पापडची रेसिपी आहे ती मस्त घरामध्ये म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे जर उन्हाळा असेल भरपूर तर हे पापड नक्की तयार करा. एका दिवसात भरपूर पापड तयार होतात, मुलांना खूप आवडतात आणि बाहेर जर तसं तुम्ही घ्यायला गेलात तर खूप महाग हे तांदळाचे खिचे पापड मिळतात. तर रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. काही प्रॉब्लेम वाटला तरी तुम्ही मला कमेंट्स करू शकता, मी नक्की हेल्प करेल. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.